मराठा बांधवांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंना धमकी देणारा हा लाड कोण आहे? या लाडची अवकात काय? सरकारकडून टेंडर मिळवण्यासाठी पुढं हाजी करणारे मराठवाड्यातल्या आंदोलकाला मुंबईला येऊन दाखव मानण्याची धमकी द्यायची लायकी किती आहे? बोलतो किती? या लाडचे सरकारने लाड पुरवायचे. मनोज जरांगे मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला एक आंदोलक आहे, एका समूहासाठी लढतोय. 18 पगड जातीच्या विकासाची, आर्थिक उन्नतीची भाषा करतोय आणि त्याला तुम्ही मुंबईमध्ये येऊन दाखव म्हणून धमकी देता. लाज वाटली पाहिजे. अरे हा निळा फाकड्या आज मनोज जरांगेच्या बाजूने उभा आहे. तुमच्यामध्ये दम असेल तर टच करून दाखवा. हिम्मत असेल तर फक्त तुम्ही ललकारून दाखवा. एकटं समजताय, एकाकी लढता असा समजताय. मनोज जरांगे एकटा नाही, लाड. लक्षात ठेवा. हात धुवून मागं लागलो तर कुठलंच राहणार नाही, कुठलंच राहणार नाही. याला गाड त्याला गाड, लाड हे आमच्याकडे चालत नाही. आमचा कार्यक्रम परफेक्ट असतोय. बिलकुल या ठिकाणी यानंतर मनोज जरांगेंना टार्गेट करायचं नाही. तुम्हाला जर लय पुळका येतो तुमच्या अमुक ढमुकचा तर घरी जाऊन भांडेन कपडे धुत बसा. पण एका आंदोलकाला छत्रपती शिवाजी महाराजाच्या मावळ्याला मुंबईत येण्याची धमकी द्यायची नाही. मुंबई कुणाची जागीर नाही, ती आमच्या बापाची आहे. संविधान आमच्या बापाचं, देश आमच्या बापानी त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे. तुमचं काय योगदान आहे देश बनवण्यात? कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि कॉन्ट्रॅक्टसाठी लाल चाटूपणा करायचा हे थांबवा. एका मोठ्या समूहाच्या नेतृत्वाला ललकारताना 1000 वेळा विचार करा. मनोज जरांगे असतील, आम्ही असेल, आणखी तुम्हाला गंभीर घेतलं नाही कुणालाच. ज्या दिवशी 1% जरी गंभीर घेतलं ना, त्या दिवशी बोलणाऱ्यांचे काय हाल होतील हे सांगता येणार नाही. विरोधाला विरोध करा, आम्ही तो मान्य करू, पण मुंबईमध्ये यायचं नाही. तुमच्या बापाची जागीर आहे का? मुंबईमधून तुम्हाला या ठिकाणी धमक्या देण्यासाठी बसवलेलं आहे का? पटकन मीडिया मिळते, प्रसिद्धी मिळते म्हणून काही बोलायचं हे खपून घेतलं जाणार नाही. आणि मनोज जरांगेंना कुणीही एकटं समजायचं नाही. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आम्ही आज साथ देतो आणि तुम्ही शिव्या देताय. कशासाठी? कंत्राटसाठी, स्वार्थासाठी तुम्ही काय करायला निघालात? जरा विचार करा आणि यापुढे धमकी द्यायची नाही. त्यांचे कोणी बॉस असतील त्यांना पण सांगतो, या आवरा, यांना पटकन आत घाला, नाहीतर परिणाम वाईट होतील.